लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जेव्हा हा बाबा होणार असतो त्यामुळे तो अतिशय आनंदित असतो आणि तो बोलतो, आता मी बाबा झाल्याचा आम्हाला आनंद होत आहे. बाळाचे लहान लहान कपडे, त्याचे छोटे छोटे पाऊल, हे सर्व मी खूप एन्जॉय करणार आहे. आणि तो आर्याला धन्यवाद देतो. त्याच वेळेस पाठीमागे पार्थ आलेला असतो आणि पार्थला पाहिल्यानंतर जेव्हा हा अवकून त्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर जेव्हा पार्थला बोलतो, दादा आपण दोघेही बाबा होणार आहोत असे बोलून तो अतिशय आनंदित झालेला असतो. तर पार्थ काहीच उत्तर देत नाही आणि जेव्हा त्याला विचारतो, काय झालं दादा, तो असे का बघत आहेस. त्यानंतर आपण पाहतो सर्वजण हे जीवाला घरामध्ये प्रोत्साहित करत असतात. तर आपल्या रूम मध्ये नंदिनी ही आर्याला फोन करते आणि आर्याला बोलते, आर्या काल आपण आपल्या कार्याचा श्रीगणेश केला आणि घरामध्ये आज आनंदाची बातमी सुद्धा आली. आमचं सुख तुझ्याकडून आमच्यापर्यंत येण्याच्या अगोदरच घरामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण झालेले आहे. आणि त्यावेळेस आपण पाहतो नंदिनीचे सर्व बोलणे दरवाजाच्या बाहेर उभी राहून राम्या देखील ऐकत असते आणि राम्या हे विचार करते, कालच आपण श्रीगणेशा केला आणि आज आनंदाची बातमी आली. नेमकं हिला म्हणायचे तरी काय आहे आणि ही कोणाशी बोलत आहे असा तिच्या मनामध्ये संशय येतो आणि ती विचार करते, आता मला या गोष्टीचा छडा लावावाच लागेल. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा व नंदिनीच्या बाळाची आई ही आर्या होणार आहे हे सत्य घरातील सर्वांना समजणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.